गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून मार्केट किती मूव्हमेंट करतं, किती व्हॉलेटिलिटी क्रिएट करतं हे आपण पाहिलंच आहे. रोज ते सपोर्टला येतं आहे, सपोर्ट टेस्ट करतं आहे, पुन्हा रेजिस्टन्सलाही जातं आहे, रेजिस्टन्स टेस्ट करतं आहे, पण ब्रेक करत नाही आणि सपोर्टही ब्रेक करत नाही. एवढी मोठी व्हॉलेटिलिटी मार्केटमध्ये आलेली आहे. तर मग मित्रांनो, हे का झालं आहे आणि कशामुळे होतं आहे? याच्यामागे काही स्पेसिफिक रिझन आहे का? ठराविक वेळेलाच सेलिंग येते असं का होतं आहे? तर हे सगळं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर मग मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आता हा जो महिना आहे जानेवारीचा, तर हा आहे रिझल्टचा महिना. जे खूप मोठमोठे स्टॉक्स आहेत, फार मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या सगळ्यांचे रिझल्ट्स या महिन्यामध्ये येतात. आणि त्यामुळे गेले नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जे काही मार्केट बूम झालं होतं, तर साहजिकच आहे, ज्यांनी खूप मोठ्या आता प्रॉफिटवरती बसलेले आहेत, मोठे बोके, तर मग ते आता प्रॉफिट बुकिंग करणं खूप स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे हे होतं आहे. कारण आपण जर ग्लोबल मार्केट पाहिलं तर ग्लोबल मार्केट फार चांगलं आहे. US मार्केटसुद्धा ठीकठाक आहे, काही अडचण नाही. त्यानंतर आपण एशियन मार्केट जर पाहिले, तेही व्यवस्थित आहेत. आणि मग तरीही आपलं मार्केट एवढं व्होलाटाईल का होतं आहे? तर त्याच्यामागचं हे कारण आहे. तर मित्रांनो, आता हे स्टेबलाइज कधी होऊ शकतं? तर आता हे स्टेबलाइज होईल साधारण नेक्स्ट वीकमध्ये. कारण आता गुरुवारी संध्याकाळी TCS आणि इन्फोसिसचे रिझल्ट्स आहेत. त्याचा इम्पॅक्ट तर आपण पाहतोच आहे. इन्फोसिसचा शेअर किती पळतो आहे त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल. कारण तिथे जे काही शॉर्ट्स केलेले आहेत, तर ते आता रिकवर होत आहेत आणि त्याच्यामुळे हे मार्केट चांगलं पळतं आहे. पण याचा अर्थ इन्फोसिस पळतोय म्हणजे त्याचा रिझल्ट चांगलाच लागेल असं त्याच्यामागचा अर्थ काढणं थोडं चुकीचं ठरेल. कारण जे काही शॉर्ट्स आहेत त्या रिकवर होत आहेत आणि त्याच्यामुळे हे घडतं आहे असं मला वाटतंय. आता राहिला प्रश्न HDFC बँकचा, की जे काल बाकीच्या बँक्स अगदी व्यवस्थित परफॉर्म करूनही HDFC बँकने पूर्ण बँक निफ्टी खाली आणली. तर त्याच्यामागचं कारण असं आहे की आता HDFC बँकचा रिझल्ट येतो मंगळवारी. मग साहजिकच आहे त्याच्यामध्ये आता प्रॉफिट बुकिंग होतं आहे. म्हणजे आता साधारण नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा रिझल्ट येईल त्यानंतरच मग बँक निफ्टी स्टेबलाइज होईल. आणि सध्या जे काही शॉर्ट स्ट्रॅडल करत असतील, जे कोणी ऑप्शन सेलिंग करत असतील, त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते. तर शॉर्ट स्ट्रॅडल तुम्ही अजिबात करू नका इंट्राडेमध्ये. कारण तुम्हाला काही हाती लागणार नाही. कारण मार्केट 200-250 पॉईंट वरती जाते, 200-250 पॉईंट खाली येते सेम डेला. मग तुम्ही विचार करू शकता की एवढं जर मुवमेंट झालं, त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा 400-500 पॉईंट वर जाऊन पुन्हा खाली येते सेम डेला, तर तुमचा शॉर्ट स्ट्रॅडल कुठे वाचणार आहे? तुमचं दोन्ही बाजूला स्टॉप लॉस हिट होणार आहे, तुमचं दोन्ही बाजूने नुकसान होणार आहे. तर हे परवडण्यासारखं बिलकुल नाही. तर मग मित्रांनो, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? तर अशा वेळेस तुम्ही स्टॉकमध्ये एंट्री करू शकता. कारण काल जर आपण पाहिलं तर मार्केट एवढं पडलं, अगदी सपोर्टला आलं आहे. पण तरीसुद्धा जे काही मेजर स्टॉक्स आहेत, मोठे मोठे कंपन्या आहेत, तर त्यांच्यामध्ये फार काही सेलिंग झालेलं नाही आहे. अगदी मिनिमल सेलिंग झालं आहे आणि तरीसुद्धा एवढा मोठा फॉल हा एक्सपेक्टेड नव्हता. तर मग आता आज काय होऊ शकतं? जर आज आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे एक 30-40 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होत आहे. मे बी मार्केट सुरू होईपर्यंत ते फ्लॅटही होऊ शकतं. आय होप ते फ्लॅट व्हावं. आणि आता मार्केट आहे सपोर्टच्या जवळच आणि सपोर्ट आहे 21,490चा. 21,490 जर त्यानं पोटेन्शियली ब्रेक केला मित्रांनो, कारण आता आजचा तिसरा टाईम आहे की ते मार्केट सपोर्ट टेस्ट करते. आणि जर हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला तर मग मित्रांनो लक्षात ठेवा की मार्केट बेरिश होऊ शकतं. परंतु असं सध्या तरी एकंदर सगळ्या परिस्थितीवरनं वाटत नाही की मार्केट सपोर्ट ब्रेक करेल. जर मार्केटला इथनं वरती जायचं असेल तर फर्स्ट हाफमध्येच मार्केटला मुवमेंट दाखवावं लागेल आणि मार्केटला वरती जावं लागेल. तर मग पाहूयात की काय होतं मार्केट सुरू झाल्यानंतर. आता मार्केट युजली गॅप डाऊन ओपन होणं फार कॉमन आहे. कारण काल मार्केट एकदम डे लोला बंद झालं आणि त्यामुळे थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन ते मे बी रिकवर होऊ शकतं. आणि रिकवर झाल्यानंतर जर कालचा जो काही 30-40 पॉईंटचा गॅप आहे तो फिलअप करून जर मार्केट वर गेलं तर मग आरामात मार्केट वरती जाईल. पण पुन्हा दुपारनंतर सेलिंग येईल का नाही ते सांगता येत नाही. आय होप पुढे काय होते पाहूयात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट फारच वॉलेटाईल झालं आहे. त्यामुळे थोडं सावध होऊन ट्रेड करा आणि ऑप्शन सेलिंग तर थोडे दिवस बंदच ठेवा. कारण जोपर्यंत हे स्टेबलाइज होत नाही तोपर्यंत ऑप्शन सेलिंगमध्ये काही मिळणार नाही. आणि राहिला ऑप्शन बाईंगचा प्रश्न, तर साहजिकच आहे आज मार्केट सपोर्टला आहे. जर इथनं मार्केट रिकवर व्हायला लागलं तुम्ही कॉल बाय करू शकता आणि आरामात पैसे कमवू शकता. परंतु पुट साईडला
जोपर्यंत मार्केट 21,490च्या खाली पोटेन्शियली बंद होत नाही तोपर्यंत जाण्याचा विचारही करू नका. खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर मित्रांनो, आय होप अगदी तुम्ही व्यवस्थित ट्रेड करत असाल आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात पडत असेल. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.